नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सध्या आपण ऐकतोय जी.ए. कुलकर्णींचा निळा सावळा हा कथासंग्रह. कथा सुरू करण्याआधी मेंबरशिप वरती आपण सध्या द.मा. मिरासदारांचा अंगद पंगत हा संग्रह ऐकतोय. तो ऐकण्यासाठी नक्कीच तुम्ही चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. आजच्या आपल्या कथेचं नाव आहे डाग. खूप छोटीशी कथा आहे, पण खूप मोठं काहीतरी सांगून जाते. आयुष्यात आपल्याला अनेक गोष्टींबाबतीत गिल्ट असतं, पश्चाताप होतो आणि त्या गोष्टी आयुष्यात एक डाग पाडून जातात, ओरखडा तयार करतात. पाहूयात आजच्या कथेमध्ये काय होतंय. ऐकूयात डाग. माझे आयुष्य तसे सुखाचे होते. साबणाच्या फुग्याप्रमाणे त्याला लहानशा स्वतंत्र तरल जगाचे अस्तित्व होते. त्याला स्वतःच्याच बदलत्या रंगात थरथरणारी गोलाई होती. संथ लयीत दिवस येत आणि ठुमकत वळसा घेऊन पुढे जात आणि त्यांच्या आठवणींची मोरपिसे कुंकू घालून आम्ही मनात ठेवीत असू. मीना, मी आणि वसंत आम्ही त्या आकाश दिव्यात समाधानाने गोल फिरत होतो. मीना वसंताला घेऊन मी पंधरवड्याला सिनेमाला जात असे. शेजारच्या घरात सिलोन रेडिओचा नळ सुरू असे. ऐकून ऐकून मीनाला 4-6 गाणी पाठ झाली होती. वसंताला झोपवल्यावर ती अनेकदा झोपण्याच्या खोलीत मंद तलम प्रकाशात एखादे गाणे गुणगुणून दाखवीत असे. थरथरणाऱ्या पंखांच्या पाखराप्रमाणे अधीरे कंपित आसुसलेले शब्द प्रकाशाच्या कडेकडेने हिंडत व जवळ येत आणि हावऱ्या सुखाने माझे मन हुळहुळत असे. या साऱ्यात पोसवलेल्या केळीची तृप्तता आणि आळसावलेल्या डोळ्यांचे सुख होते. आणि नंतर मी तिला पाहिलं. मीनासाठी वारभर कापड आणण्यासाठी मी दुकानात गेलो होतो. त्यावेळी ती माझ्या बाजूला उभी होती. निरनिराळ्या तरुण रंगांची रेशमी तलम वस्त्रे बोटावरून सरकवून ती पाहत होती. त्यांचा फुलपाखरू आनंद तिच्या डोळ्यात दिसत होता. तिची बोटे जर वायोलिनवरून फिरली असती तर त्यातून अशा तऱ्हेचे रंग बाहेर पडले असते. ती मला एखाद्या तेजाच्या हिरव्या कळीसारखी वाटली. साऱ्या शरीरभर रेखीव व कुलवंत रेशमी मिजाज पसरली होती. गळ्याखाली जांभळसर छायेचा भाग पांढऱ्या नाचऱ्या साटिनात नाहीसा झाला होता. एवढ्या अंतरावरही मन धुंदीने भोवळलं. तिने सहज मान वर करून पाहिलं आणि मला 2 काळेभोर चटके बसले. काजळाची एक सुबक रेषा तिने डोळ्यांखाली ओढली होती आणि त्यामुळे तिच्या नजरेच्या धारेला विष चढलं होतं. ती निघून गेली. कापड न घेताच मी परत आलो. इतके दिवस जपून ठेवलेलं काहीतरी हातातून पडून फुटल्याची मला सारखी जाणीव होत होती व उदास वाटत होतं. त्यानंतर ती मला अनेकदा दिसली. सायंकाळी 5:45 हातावर पुस्तकांचा संभार घेऊन ती येत असे. हे लक्षात आल्यावर ती जाईपर्यंत माझी पावलं तिथे वळून गुंतवू लागली. एकदा ती अबोली सळसळणारे पातळ नेसून आली. तिने गळ्याभोवती जळत्या निळ्या रंगाचा स्कार्फ गुंडाळला होता. मॅग्नोलिया मधून निळी ज्योत जवळ येईपर्यंत ती सरळ समोर बघे, पण जवळून जाताना मात्र खिडकी उघडून हळूच पाहिल्याप्रमाणे तिचे डोळे वळत आणि तिची नजर काळ्या लखलखीत सुलीप्रमाणे लाल ओरखडा काढीत असे. घरी सुद्धा तिच्या उन्मत्त गंधाच्या आठवणीने मनावर पावले उमटत आणि अगदी चिडल्यासारखे वाटे. मीनाला त्यात काही समजेना व ती अनेकदा डोळे मोठे करून गोंधळून नुसती पाहत उभी राहू लागली. माझ्या स्मृतीत तरंगणारा सुगंध विसरण्यासाठी मी पुष्कळदा तिचे बोलणे मुद्दाम लक्ष देऊन ऐकत असे. गेल्या खेपेचे पातळ कच्च्या रंगाचे निघून विटले आणि काठातच विरले. आपण आपल्या सुद्धा खिडकीत झगझगीत पितळी भांड्यात एखादे फुलझाड लावूया का? कितीतरी वर्षांनी बघा
आज मला माझ्या आईची आठवण झाली आणि जेवण गेलं नाही. आपली कुणीतरी आठवण काढली की उचकी लागते हे खरं वाटतं तुम्हाला? कारण काल दुपारी हे शब्द मी आपुलकीने टिपत असे. त्या टिंबांवरून आकृती रचण्याचा प्रयत्न करीत असे. पण मग अकस्मात तिच्यात आणि माझ्यात तुझी छाया पडते. तुझ्या पावलांनी टिब्बे पुसतात आणि माझे मन घुंगूर बनून तुझ्या हालचालीने तुझ्यासाठीच बोलू लागते. वसंताचे शब्द देखील माझ्यावर निंबोण्यांप्रमाणे गळतात. कोरडे, आंधळे, विझलेले. त्याने एकदा मला शीर असलेली काचेची गोटी दाखवली. मी ती घेतली व पाहून त्याला परत दिली. तो हिरमुसून गेला. मला असहाय्य वाटलं. माझ्या नजरेवर तुझी प्रतिमा उमटली होती. लोलकातून बाहेर पडणाऱ्या किरणांप्रमाणे माझ्या प्रत्येक क्षणाला तुझ्या स्मृतीची रंगीत शलाका चिकटली होती. मला फार चिडल्यासारखं वाटलं. रुखरुख सारखी सलते, परंतु रुतलेली विखारी आठवण मात्र जिवंत टोकाने खोल खोलत सरकते. आतापर्यंत माझं जीवन स्थिर होतं. त्याला समाधानाचा आकार होता, पण तू त्यावर पाय दिलास. आणि आता त्याचे निरनिराळे तुकडे आपल्या आंधळ्या, मूक, स्वतंत्र दुःखाने तळमळतात. मोठ्या प्रयासाने ठिकठिकाणाहून जमवलेली माझ्या आयुष्यावरील लक्तरे तू हिरावून घेतलीस. का? कार्टे, आपल्या डोळ्यांतील काजळाचा माझ्या आयुष्यावर निष्कारण कायमचा डाग पाडलास. छंद, नोव्हेंबर-डिसेंबर 1955. ही होती आपली आजची कथा. डाग. माणसाचं मन इतकं विचित्र असतं ना, आणि कधी कधी ते त्याच्या विरुद्धही काम करतं. त्यांनी काय झालंय, त्यांना काय वाटतंय हे कधीच आपल्या पत्नीला सांगितलं नाही. पण आपल्याला जे वाटतंय ते चुकतंय हे त्यांना माहित होतं. आणि तो डाग त्यांच्या स्वच्छ मनावर उमटला आणि कधीच त्यांच्या मनातून जाऊ शकला नाही. आपण कोणाकडेही कबूल केलं नाही तरी आपलं मन मात्र आपल्याला खात राहतं की आपण काहीतरी चुकीचं केलंय आणि काहीतरी चुकीचा विचार सुद्धा केलाय हे सुद्धा आपल्याला माहित असतं. आणि ती गोष्ट सुद्धा आयुष्यभराचं गिल्ट देण्यासाठी खूप मोठी असते. छंद या मासिकामध्ये छापून आलेली ही कथा असणार आहे. सत्यकथा नावाच्या मासिकातल्या कथा आपण आतापर्यंत ऐकल्या होत्या. तुम्हाला कथा कशी वाटली, वाचन कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल, वाचन आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला असं वाटत असेल की ही कथा तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना आवडेल तर त्यांच्यापर्यंत शेअर करा. या व्हिडिओला हाईप द्या. आणि व्हिडिओ आवडला असेल, कथा आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.